नमस्कार, वंदनाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आजची आपली रेसिपी श्रीखंड, महाराष्ट्राचं लाडकं पक्वान्न। कुठल्याही सणावाराला बनवलं जाणारं चक्का विकत आणला तर पटकन होणार। चक्का घरी बनवला तर आदल्या दिवशी घरी फडक्यात बांधून ठेवून दुसऱ्या दिवशी बनवलेलं। चक्क्यात पिठी साखर घालून श्रीखंड बनवावे, त्यामुळे श्रीखंड घट्ट राहते, पातळ होत नाही। यामध्ये मी केशर घातले नाही कारण त्यामुळे श्रीखंडाचा रंग बदलतो। तुम्हाला आवडत असल्यास केशरही घालू शकता। चक्का बनवण्यासाठी एक टीप काही जणांना माहीत असेल पण काहींसाठी नवीन असेल। दही फडक्यात बांधून बाहेर न ठेवता एका चाळणीत ठेवा। ती चाळण व्यवस्थित बसेल अशा एका पातेल्यावर ठेवा आणि पातेली फ्रीज मध्ये ठेवा, त्यामुळे चक्का आंबट होणार नाही। स्निग्ध असलेले 1 लिटर दही घ्या, त्याचे टेक्स्चर श्रीखंडासाठी छान येते। दही एका मोठ्या फडक्यात काढा, खाली एक पातेली ठेवा म्हणजे त्यात दह्याचे पाणी पडेल। फडक्याला गाठ मारून ते एका चाळणीत ठेवा। चाळण एका पातेल्यात ठेवा आणि पातेले फ्रीज मध्ये 5-6 तास ठेवा। छान चक्का तयार होईल। फ्रीज मधून बाहेर काढल्यानंतर ह्याच्यात थोडं पाणी असेल तर फडक्यावर जड भांड 15-20 मिनिटं ठेवा, जास्तीचे पाणी निघून जाईल। चक्का एका बाउल मध्ये काढा, त्यात 2 चमचे दूध, 200 ग्रॅम पिठी साखर आणि 1 चमचा वेलची पूड घाला। सर्व व्यवस्थित एकजीव होईपर्यंत विस्करने ढवळून घ्या। स्वादिष्ट श्रीखंड तयार आहे। असंच किंवा फ्रीज मध्ये ठेवून पुरी पोळी बरोबर आनंद घ्या। आवडणाऱ्या ड्रायफ्रुट्सने सजवून घ्या। पांढरे शुभ्र श्रीखंड दिसायला अप्रतिम झाले आहे, तसेच खायलाही स्वादिष्ट झाले आहे। तुम्हीही नक्की बनवून बघा। श्रीखंडाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। चॅनलला भेट द्या। धन्यवाद।